नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडता विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण विशेष पॉडकास्ट घेऊन आलो आहे। त्यामागचं कारण आहे की परवाच्या व्हिडिओनंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची विचारणा सुरू झाली होती फोनद्वारे, SMS द्वारे। कारण की अनेक भागात विदर्भाच्या पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, काही ठिकाणी फार कमी पाऊस पडलेला आहे आणि प्रामुख्याने त्या भागातून मोठ्या प्रमाणात विचारणा सुरू झाली होती की आम्ही पेरणी करायची काय, किंवा काही लोकांनी धूळ पेरणी केली असेल तर आता पुढं काय होणार। तर या सर्व गोष्टीचं उत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आज विशेष पॉडकास्ट घेऊन आपल्यासमोर आलो आहे। अर्थात चॅनल्सवर म्हणा किंवा वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या येत आहे की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढचे काही दिवस खंड पडू शकतो, त्यामध्ये तथ्यही आहे। परंतु विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता करण्याचं कारण यासाठी नाही की हा काही खंड हा विदर्भासाठी फार काही लागू राहणार नाही। विदर्भासाठी 1-2-3 दिवसाचा खंड हार्डली पडू शकतो, म्हणजे तो या म्हणजे 22-23 तारखेच्या दरम्यान, किंवा तोही पडणार नाही कदाचित, कारण काही भागात पाऊस येणारच आहे। त्यामुळे विदर्भातील कास्तकारांनी खंडाची फार काही चिंता करण्याची गरज नाही। पेरणी केली असेल तरी ती पेरणी तगणार आहे आणि ज्यांनी केली नसेल त्यांना ती संधी मिळणार आहे पेरणी करण्याची। त्यामुळं अजिबात विदर्भातील कास्तकारांनी कोणतीही चिंता करू नका। फक्त चिंता करण्याची गरज विदर्भातील विशेषतः त्या भागामध्ये आहे ज्या भागात गेल्या काही दिवसामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय अत्यल्प आहे। त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील काही भाग आहे, यवतमाळ जिल्ह्यातला बराचसा भाग आहे, सोबतच वाशिम जिल्ह्यातला काही भाग आहे, काही भाग वर्धा जिल्ह्यातला आहे। अशा पद्धतीनं एक 4-5 जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण गेल्या काही दिवसात फार कमी पडलं आहे। त्या भागातल्या पेरण्या खोळंबल्या आहे। आता त्या भागातल्या नेमकं तो भाग कोणता आहे हेही आपण आता बघू। बुलढाणा जिल्ह्यातला हा जो लोणार तालुका आहे, सोबत सिंदखेड राजा असेल, देऊळगाव राजा असेल, खामगावमधले काही गावं असेल, या सर्व गावांमध्ये त्यात लोणी असेल, बीबी असेल, सोबतच देऊळगाव माही आहे, त्यानंतर हा जो भाग आहे म्हणजे हट्टा असेल, सुलतानपूर असेल, सोबतच बेलुरा वगैरे हा जो भाग आहे, निमकवडा आहे, खामगावचा भाग आहे। तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये कमी झालेलं आहे। सोबतच जयपूर, दाताळा, बुजुर्ग, सपटगाव याही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे। हे जे वाशिम जिल्ह्यातले भाग आहे, तर वाशिम जिल्ह्यातले आपण जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यातला रिसोड तालुका आहे, सोबतच जयपूर, दाताळा, बुजुर्ग, त्यानंतर बेलुरा, निमकवडा याही भागात पावसाचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे। गेल्या काही दिवसात फार कमी पाऊस पडला आहे। सोबतच यवतमाळ जिल्ह्याच्या बहुतांश भागात अतिशय कमी पाऊस पडला आहे। त्यामध्ये विशेषतः दिग्रज तालुका असेल, पुसद तालुका आहे, उमरखेड तालुका आहे, या भागामध्ये पाऊस फार कमी पडलेला आहे। सोबतच त्या भागातील चोंडी, साक्री, पांढरकवडा तालुका आहे, त्यानंतर मोदा, जोडमोहा असेल, सोबतच करंजी, उमरी, बाबुळगाव, फालेगाव, वणी तालुका आहे। तर या भागात पाऊस कमी प्रमाणात पडला अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे आणि ती राष्ट्रीय आहे, बरोबर आहे, कारण त्या भागात पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे। सोबतच वर्धा जिल्ह्यातलं वर्धा, देवडी, पुलगाव या तालुक्यातल्या अनेक गावामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातीलच भपूर असेल, गोवर्धन असेल, सोबतच वडजी वगैरे हा जो भाग आहे, याही भागात पावसाचं प्रमाण कमी झालं। म्हणजे एकंदरीत यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा, सोबतच वाशिम जिल्हा, वर्धा जिल्हा या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अनेक ठिकाणी कमी आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार वगैरे तालुक्यातली काही जे गावं आहेत तिथे पावसाचं प्रमाण कमी आहे। नांदगाव खंडेश्वरमधली काही गावं असेल तिथेही पावसाचं प्रमाण कमी आहे। परंतु या भागातील कास्तकारांसाठी आपण खऱ्या अर्थानं आज हा पॉडकास्ट करतो आहे, कारण की उर्वरित संपूर्ण विदर्भात आजही पाऊस राहणार आहे। म्हणजे विशेषतः पश्चिम बंगालचा मध्ये एक झालेला कमी दाब जो आहे, त्या कमी दाबाचं हा इकडे मध्य प्रदेशाकडून सरकत असल्यामुळं उत्तरेकडचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा उत्तरेकडचा भाग असेल, अमरावती जिल्ह्याचा, अकोला जिल्ह्याचा उत्तरेकडचा भाग असेल, त्यानंतर भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये पुढचे 3-4 दिवस पाऊस कमी अधिक प्रमाणात येणार आहे। उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, विशेषतः 23 आणि 24 तारखेला सार्वत्रिक पाऊस असेल विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यामध्ये। म्हणजे ज्या भागात आपण सांगितलं की जिथे पाऊस नाही आहे पडलेला, फार कमी पडलेला आहे, त्याही भागात 24 तारखेला पाऊस येणार आहे। त्यामुळं त्या पावसावर कृपया त्या शेतकऱ्यांनी हुरळून जाऊ नका। त्या पावसावर पेरणी करण्याचा टाळा। ज्या भागात अतिशय कमी पाऊस झाला असेल त्यांनी अजूनही थांबल्याला हरकत नाही, कारण की 26-27 तारखेनंतर विदर्भात खूप जोरदार पाऊस होणार आहे।
2-3 दिवस म्हणजे 25 तारखेनंतरच 25, 26 आणि 27ला त्या 24, 25, 26, 27 असाही पाऊस पडू शकतो. तर मात्र 24 तारखेला ज्या भागात कमी पाऊस झाला आहे त्या भागात 24 तारखेला मोठा पाऊस पडू शकतो आणि त्या पावसावरच एकदम पेरणी करण्याची घाई करू नका. आपल्या जमिनीतली ओल नेमकी किती आहे याचा अंदाज घेऊन आणि पुढच्या काळात, कारण की पुन्हा एकदा 25-26 तारखेनंतर हे जे भाग आपण सांगितले आहे जिथे कमी पाऊस पडला आहे तिथे पुन्हा पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतो. परंतु खऱ्या अर्थानं या भागात म्हणजे यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, वाशिम या जिल्ह्यातले जे तालुके आणि जे गाव मी सांगितले, तर या सर्व तालुक्यांमध्ये या सर्व भागामध्ये 1 तारखेच्या पुढे जोरदार पाऊस होणार आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 या तारखेला या संपूर्ण भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि त्यानंतर मात्र ही 100% क्षेत्र हे पेरणी करण्यास योग्य राहतील असं आम्हाला वाटतं वैयक्तिकरित्या. शेवटी निर्णय शेतकऱ्यांना घ्यायचा आहे, त्यांचा अनुभव आमच्यापेक्षा मोठा आहे. परंतु आम्हाला जे काही दिसते, जे वातावरणातले जे बदल दिसतात ते त्यानुसार सूचित करण्याचं, त्यानुसार शेतकऱ्यांना सचेत करण्याचं काम हे आमचं आहे आणि ते आम्ही प्रामाणिकपणे करत असतो आणि करीत राहू. त्यामुळं या भागातील अवर्षणग्रस्त आपण म्हणू म्हणजे जिथे कमी पाऊस पडला त्या भागातील शेतकऱ्यांनी पुढच्या 1-2 दिवसात पाऊस पडणार आहे थोडाफार, तर त्यावर हुरडून न जाता त्या खऱ्या अर्थानं जर त्या पद्धतीचा पाऊस पडला तरच तो निर्णय घ्यावा. अन्यथा आपण 1 तारखेनंतर पुढच्या काळात पेरणी करू शकता. पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. उर्वरित जो काही भाग आहे म्हणजे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा भाग असेल, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, पूर्व विदर्भात पावसाची चिंता नाही, कारण की पूर्व विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे पुढच्या काळात. म्हणजे तो उद्याही होईल, कमी अधिक प्रमाणात परवाही होईल मोठ्या प्रमाणात. त्यानंतर 25-26ला प्रचंड मोठा पाऊस पूर्व विदर्भाच्या या सर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे. सोबतच 25-26 तारखेला अमरावती, अकोला, वर्धा याही जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे. आणि त्यामुळं उर्वरित विदर्भातील कास्तकारांनी चिंता करण्याचं कारण नाही. ज्यांच्या पेरण्या झाल्या असेल परंतु गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस नाही आला त्यांच्याकडे पाऊस येणार आहे, त्यामुळे त्यांनी चिंता करू नये. आणि ज्यांच्या पेरण्या झाल्या नसेल तर ते पुढच्या 2-3 दिवसातल्या पावसानंतर ते पेरण्या करू शकतात. आणि पुन्हा एकदा 1 तारखेपासून मोठा पाऊस आपल्याकडे होणारच आहे. फक्त मधात थोडाफार जे काही खंड पडू शकतो पावसाचा तो 27, 28 आणि 29 तारखेला पावसाचं प्रमाण विदर्भातलं अतिशय कमी होऊ शकते 3च दिवस. त्यानंतर पुढच्या 1 तारखेनंतर किंवा 1 जुलैपासून पुन्हा एकदा विदर्भात पाऊस होणार आहे. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. जिथे कमी पाऊस झाला तिथेही पाऊस होणार आहे. तो 30 तारखेच्या पुढे मोठा पाऊस होणार आहे. आणि जिथे पाऊस आहेच ऑलरेडी तिथे शेतकऱ्यांनी आता पावसाचं प्रमाण पाहून पेरणीचे निर्णय घ्यायला काही हरकत नाही. जिथे पेरणी झाली नसेल त्यांनी पुढच्या 2-3 दिवसात पेरण्या केल्या तरीही चालेल. अर्थात पावसाचं प्रमाण आणि आगामी पावसाचा अंदाज याचं भान ठेवून आपण पेरणी करावी एवढंच या निमित्तानं आम्हाला करतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू. तोपर्यंत आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.